येते येते का? ठीक आहे. हे बेटा क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये पुढचा क्वेश्चन घेतो. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्धन पॉट्स. मिस्टर कसम कशाचा बिझनेस करतो? अर्धन पॉट्स म्हणजे काय? पाण्याचा मटका असतो बघा, त्याचा बिझनेस करतो. पुढे काय म्हणलंय की मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. रोज किती पॉट बनवतो? हे बेटा मिस्टर कसम रोज किती पॉट्स बनवतो? सर्टन म्हणजे एक ठराविक नंबर ऑफ पॉट्स बनवतो. रोज 10 बनवत असेल, 15 बनवत असेल, रोज तेवढेच बनवतो. ठीक आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. प्रोडक्शन कॉस्ट, एक पॉट बनवायला किती रुपये लागतात त्याला? किती रुपये लागते म्हणून सांगितलंय? 40 मोर, 40 जास्त लागतात. कुणापेक्षा 40 जास्त लागतात? 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. तो जेवढ्या नंबर ऑफ पॉट्स बनवतो त्याचा 10 टाइम्स करायचं, त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये 40 ऍड करायचं. बरोबर का? तो जर फॉर एक्झाम्पल 5 पॉट बनवत असेल तर त्याचा 10 टाइम्स किती होईल? 5 चा 10 टाइम्स 50. 50 मध्ये 40 ऍड करा, 90. अशी त्याची कॉस्ट आहे. एक पॉट बनवण्याची किंमत अशी आहे. त्यांनी सांगितलेलं कंडिशन दिली. ए प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. हे बेटा दिवसाला जेवढे पॉट्स बनवतो त्या सगळ्या पॉट्सची किंमत किती आहे? 600 रुपये. प्रोडक्शन कॉस्ट, हा बनवण्याचा खर्च किती आहे? 600 रुपये आहे. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर दिवसाला किती पॉट बनवतो आणि एका पॉटची किंमत किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. जे विचारले त्यालाच काय म्हणायचं? एक्स म्हणायचं. लेट मिस्टर कसम मेक्स एक्स पॉट्स डेली. दिवसाला किती पॉट बनवते? एक्स. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट किती असणार आहे? हे बेटा एका पॉटची किंमत किती असणार आहे? 40 मोर, 40 जास्त आहेत. कशामध्ये 40 मोर? कशामध्ये 40 रुपीज ऍड करायचे? 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 नी मल्टिप्लाय करायचे टोटल नंबर ऑफ पॉट्सला. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ पॉट्स एक्स आहे, त्याला 10 नी मल्टिप्लाय करायचं, त्याच्यामध्ये 40 ऍड केलं तर हे तुमच्या एका पॉटची किंमत असणार आहे. ठीक आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इज म्हणतो इज. ठीक आहे. ऑल्सो टोटल प्रोडक्शन कॉस्ट इज रुपीज किती दिलेलं आहे? ₹600. टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? ₹600. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन हे बेटा इक्वेशन कसं लिहिणार सांगा बघू. फॉर एक्झाम्पल 10 पॉट्स बनवत असेल आणि एका पॉटची किंमत 50 रुपये, तर टोटल कॉस्ट किती येणार आहे? 500 येणार. बरोबर का? 500. त्यांच्या दिलेल्या हिशोबाने 60 चा एक पॉट आहे आणि रोज फॉर एक्झाम्पल 10 पॉट्स बनवते, तर कॉस्ट किती होणार? ए बेटा एका पॉटची किंमत इंटू टोटल नंबर ऑफ पॉट्स केल्यानंतर ना टोटल कॉस्ट ऑफ काय मिळणार आपल्याला? पॉट्स मिळणार. एक बिस्किट पुडा, ए बेटा एक बिस्किट पुडा 10 रुपयाला असेल आणि 60 बिस्किट पुढे घेतले तर किती होतात? 600 रुपये. बरोबर का नाही? टोटल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करतो? एका प्रोडक्टची कॉस्ट इंटू टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट्स. बरोबर का? नंबर ऑफ प्रोडक्ट्स इंटू कॉस्ट ऑफ वन प्रोडक्ट केल्यानंतर काय मिळणार आहे? टोटल कॉस्ट मिळणार. तसा इक्वेशन लिहूया आपण. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहेत? हे बेटा टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहेत? एक्स इंटू हे बेटा एका पॉटची किंमत किती आहे? एका पॉटची किंमत 10x प्लस 40. काय मिळेल? नंबर ऑफ पॉट्स इंटू कॉस्ट ऑफ वन पॉट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय मिळेल आपल्याला? 600 भेटायला पाहिजे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन भेटायला पाहिजे. बरोबर का? नंबर ऑफ पॉट्स आणि पॉट्सची किंमत, एका पॉटची किंमत आणि टोटल नंबर ऑफ पॉट्स यांचा मल्टिप्लिकेशन केल्यावर टोटल प्रोडक्शन कॉस्ट भेटणार आहे. येते का लक्षात? हे इक्वेशन कसं लिहिलो? हे लिहिता येणंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन येत आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. x इंटू 10x 10x स्क्वेअर. त्याच्यानंतर x इंटू 40 40x. या 600 ला इकडे आणलं तर इक्वल टू पूर्ण इक्वेशनला 10 ने डिवाइड करतो. याला 10 ने डिवाइड केलं तर एक्स स्क्वेअर. याला 10 ने डिवाइड केलं तर याला 10 ने डिवाइड केलं तर क्वाड्रेटिक इक्वेशन याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करतो.
हे बेटा फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करू? बी ची व्हॅल्यू लागेल. बी ची व्हॅल्यू काय? 4. ए इंटू सी किती आहे? -60. याचे फॅक्टर सांगा. -4 चे 2 पार्ट्स करून सांगा. ए बेटा लक्ष देते का मागे? 4 चे 2 पार्ट्स करून सांगा मला. 2 फॅक्टर सांगा. त्या दोघांचा डिफरन्स 4 असायला पाहिजे आणि त्याच 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन -60 वाला पाहिजे. किती येते? किती? काय 2 फॅक्टर्स? 10 - 6 किती होते? 10 इंटू -6 किती होते? आता या नंबरचा यूज इथे करतो बघा. हा एक्स स्क्वेअर तसाच, -60 = 0 तसाच. 4x च्या ऐवजी काय लिहितो आता? 10x - 4x. बरोबर का? 10x मधनं 4x, सॉरी 6x. 10x मधनं 6x गेले, किती राहतात? 10x - 6x 4x. ठीक आहे. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी, या दोघात काय कॉमन आहे? x. काय शिल्लक राहील? x + 10. या दोघात काय कॉमन आहे? -6. इकडे सुद्धा x + 10. 2 टर्म मिळाले. दोन्ही टर्म मध्ये x + 10 चा ब्रॅकेट आहे. तर x + 10 कॉमन घेतो. x + 10 कॉमन घेतला तर याच्याकडे शिल्लक राहतो x आणि त्याच्याकडे शिल्लक राहतो -6 = 0. हे बेटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर एक तर हा ब्रॅकेट 0 असणार आहे किंवा x - 6 0 असणार आहे. हा जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? हा जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? 6. हा -6 इकडे गेला तर प्लस. x म्हणजे काय आहे? x म्हणजे नंबर ऑफ पॉट्स. दिवसाला -10 पॉट्स बनवू शकतो का? नंबर ऑफ पॉट्स -10 असू शकतात का? तर काय लिहायचं? देअरफॉर x = -10 इज अनएक्सेप्टेबल. देअरफॉर काय लिहू? x = 6. देअरफॉर मिस्टर कसम मेक्स 6 pots पर डे. आणि हे काय विचारलं? अजून काय विचारलं? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. ए बेटा 1 पॉट किती रुपये आहे? अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट किती असणार आहे? x ची किंमत इथे 6 टाकायची. बरोबर का? 6 टाकायची. 10 6 60 + 40, 60 + 40 100. 1 पॉट किती रुपयाला आहे मग? ₹100. येते का लक्षात? येते का लक्षात? हे बेटा पॉज करतो का? पॉज कर, पॉज. ठीक आहे. हे बेटा नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. हे बेटा डाऊन स्ट्रीम म्हणजे काय? डाऊन स्ट्रीम म्हणजे काय? हे बघा, फॉर एक्झाम्पल हे नदी आहे. हे काय आहे? नदी. ठीक आहे. हे असं पाणी, याच्यावरती आहे बोट. ठीक आहे. हे बेटा पाणी, नदीचा पाणी या डायरेक्शन मध्ये जर फ्लो होत असेल आणि तुमचा बोट सुद्धा या डायरेक्शन मध्ये फ्लो करत, सेल करत असेल, नदीचा पाणी या डायरेक्शन मध्ये फ्लो करतोय आणि तुमचा बोट सुद्धा या डायरेक्शन मध्ये जर सेल करत असेल तर याला काय म्हणायचं? डाऊन स्ट्रीम म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? डाऊन स्ट्रीम. याला म्हणायचं डाऊन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीम. अपोजिट डायरेक्शन मध्ये जर ट्रॅव्हल करत असेल, पाणी या डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे, तुम्ही या डायरेक्शन मध्ये जर सेल करत असेल तर याला काय म्हणायचं? अपस्ट्रीम म्हणायचं. काय म्हणायचं? अपस्ट्रीम म्हणायचं. ठीक आहे. हे बेटा प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे बोट एका पोझिशन पासून, एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत ट्रॅव्हल करते आणि परत रिटर्न पण जाते. ठीक आहे. हा टोटल डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. किती आहे? 36 किलोमीटर. तर ही जी बोट आहे या पॉइंट पासून अशी ट्रॅव्हल करते आणि परत रिटर्न पण जाते. तर 36 किलोमीटर जाते आणि 36 किलोमीटर येते. टोटल टाइम किती लागते त्याला? हे बेटा टोटल टाइम किती लागते? 8 तास लागते. किती वेळ लागते? मागे कोण तर बोलायला लागले? तुम्ही दोघं बोलायला लागले का? नाही का? का बाहेर नाही यायला लागले आवाज? तुमचंच यायला लागले का आवाज? हे बेटा बोट काय करते? डाऊन स्ट्रीम 36 किलोमीटर, अपस्ट्रीम 36 किलोमीटर ट्रॅव्हल करते. या टोटल ट्रॅव्हलिंगचा टाइम किती आहे? 8 hours आहे. बरोबर का? 8 तास लागते. काय विचारलंय बघा पुढे. द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर इज 12 km/h. हे बेटा बोटची स्पीड किती आहे? बोटची स्पीड किती आहे? 12 km/h. बोटची स्पीड किती आहे? 12 km/h. ठीक आहे.
बोटची स्पीड किती आहे 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ह्या पाण्याचा जो फ्लो आहे त्याची स्पीड विचारली आपल्याला. जे विचारलंय त्यालाच एक्स म्हणायचं. लेट द काय म्हणलंय स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे हे बेटा. तर आता या बोटचा जायचा स्पीड आणि याचा स्पीड सेम असणार आहे का? सेम असणार आहे का? या पाण्याचा स्पीड किती आहे कन्सिडर केलो आपण एक्स किलोमीटर्स पर आवर. किती? एक्स किलोमीटर्स पर. पाण्याची स्पीड किती आहे एक्स किलोमीटर्स पर आवर. तर या डायरेक्शन मध्ये बोट ट्रॅव्हल करत असताना त्या बोटची स्पीड किती होईल? 12 प्लस एक्स होईल. किती होईल? 12 प्लस एस. बोटची स्पीड आणि पाण्याची स्पीड दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये, तर दोघांची स्पीड ऍड होणार आहे. का बरं ऍड होणार आहे? बोट चालू पण केली नाही, बोट जर नुसतं उभा केलं तरी ते एक्स किलोमीटर पर आवर मी पुढे सरकणार आहे का? कारण पाणी फ्लो होतो या डायरेक्शन मध्ये. किती स्पीडनी? एवढ्या स्पीडनी. नुसती थांबली तरी बोट, बंद जरी केला तुम्ही बोट तरी ते सेल करणार. बरोबर का? स्वतःची त्याची स्पीड 12 किलोमीटर पर आवर. तर ही स्पीड काय होणार आहे? ऍड होणार आहे त्याच्यामध्ये. जात असतानाची स्पीड ही आहे. रिटर्न येत असतानाची स्पीड काय होईल? हे मायनस करावं लागेल. काय करावं लागेल? 12 मायनस एक्स करावं लागेल. ठीक आहे. काय करावं लागेल? 12 मायनस एक्स करावं लागेल. ठीक आहे. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आपल्याला पाण्याचा हा स्पीड फाइंड आउट करायचा. अजून काय दिलंय बघा, प्रत्येक टेज 8 आवर्स. टोटल किती वेळ लागतोय त्याला? 8 तास लागतोय. टोटल टाइम दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? टोटल टाइम दिलेला आहे. तर इक्वेशन कसा लिहावं लागेल बघा. फ्रॉम द गिवन कंडिशन टोटल टाइम किती लागतंय? 8 तास. बरोबर का? त्याच्यामध्ये जायचा वेळ टाइम डाऊनस्ट्रीम. बेटा डाऊनस्ट्रीमला ट्रॅव्हल करायचा लागलेला वेळ त्याला टाइम डाऊनस्ट्रीम म्हणून आहे. आणि टाइम अपस्ट्रीम जाताना लागलेला वेळ आणि येताना लागलेला वेळ दोघांचं ऍडिशन केलं तर टोटल टाइम किती आहे? 8 आवर्स. बरोबर का? आता जाताना किती वेळ लागलेला आहे? फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? बी नो. काय फॉर्म्युला माहिती आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफॉर टाइमचा फॉर्म्युला कसा लिहिणार? या टाइमला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर हे बेटा टाइम डाऊनस्ट्रीम, बेटा डाऊनस्ट्रीमला लागलेला टाइम ते कसं कॅल्क्युलेट करतो बघा. डिस्टन्स किती आहे? डिस्टन्सचा 36 किलोमीटर आहे. स्पीड किती आहे? डाऊनस्ट्रीमची स्पीड किती आहे? 12 प्लस एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना टाइम अपस्ट्रीम किती आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. इथून रिटर्न जर यायचं असेल तर डिस्टन्स किती आहे? 36. आणि स्पीड किती आहे? रिटर्न येतानाची स्पीड किती आहे? 12 मायनस एक्स. देअरफॉर या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो. टाइम डाऊनस्ट्रीम किती आहे? 36 अपॉन 12 प्लस एक्स प्लस टाइम अपस्ट्रीम किती आहे? 36 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू टोटल टाइम किती लागतंय? 8 तास. टोटल टाइम किती लागतंय? 8 तास. ए बेटा ह्या दोन फ्रॅक्शनचा ऍडिशन कसं करायचं? दोन फ्रॅक्शनचा ऍडिशन कसं करायचं? डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचा मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर. तर 36 इंटू 12 किती होते? 36 इंटू 12 360 प्लस 72 किती होते? 360 प्लस 72 किती होतं? 432 एक्स. सॉरी 432 आणि 36 एक्स. त्याचं याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन केलं तर 432 प्लस 36 एक्स. आणि खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ए बेटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. हे बरोबर आहे का बघा मल्टिप्लिकेशन? या दोघांचे एडिशन 864. हे दोन्ही कॅन्सल होते आणि खाली काय येईल बेटा? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हे कोणाचं एक्सपान्शन आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 8. 864 हा येतो 144 आणि हा एक्स स्क्वेअर इंटू 8. याला बघा याला क्रॉस मल्टिप्लाय करतो. 864
8 into 144, 4 8 जा 32, 4 8 जा 32 plus 3 35, 1 8 जा 8 plus 3 11 minus 8x square किती 8x square. या व्हॅल्यूला इकडे आणलं तर नाही, ह्याला इकडे घेऊन जातो 8x square, त्याच्यानंतर ना 864 minus 1152 इक्वल टू 0. किती येते बेटा या दोघांचं सबस्ट्रॅक्शन? या दोघांचं सबस्ट्रॅक्शन 2 मधनं ए बेटा 2 मधनं 4 गेले 8, परत 8, 10 मधनं 8 गेले. बरोबर आहे का? बघा बरोबर आहे का व्हॅल्यू? 8x स्क्वेअर हा -288 राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल? +288 x स्क्वेअर 288 डिवायडेड बाय 8. 8 ने डिवाइड होतो का हा? किती होईल? x स्क्वेअर 8 कितीचा 8 4 जा 32 बरोबर नाही 8 3 जा 24 6 जा 36. ए बेटा हा कोणाचा स्क्वेअर आहे? 6 चा स्क्वेअर आहे. x ची व्हॅल्यू किती येते? 6. ठीक आहे. x म्हणजे काय? स्पीड ऑफ वॉटर करंट. देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर्स पर आवर. परत एकदा सांगतो तुम्हाला, लक्षात आलं का? बघा क्वेश्चन थोडासा ए बेटा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे बघा क्वेश्चन. प्रतीक काय करतोय? एका एंड पासून दुसऱ्या एंडला ट्रॅव्हल करतोय, दुसऱ्या एंडला जातोय, परत रिटर्न पण येतोय. ठीक आहे. त्या बोटची स्पीड 12 किलोमीटर पर आवर आहे. पाण्याचा फ्लोचा स्पीड किती आहे ते विचारलंय आपल्याला. ठीक आहे. पाण्याचा फ्लोचा स्पीड विचारलेला आहे. जाऊन याला लागलेला वेळ किती आहे? 8 तास आहे. बरोबर का? त्याच्यामध्ये जाण्याचा वेळ आणि येण्याचा वेळ तसं इक्वेशन आपण लिहिलो. जाण्याचा वेळ येण्याचा वेळ टोटल टाइम 8 तास. तर जायला लागलेला वेळ किती असणार आहे? टाइमचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. जातानाची डिस्टन्स 36 किलोमीटर आणि स्पीड किती आहे? 12 + x. येतानाचा टाइम किती असणार आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. येतानाचा डिस्टन्स 36 आणि येतानाचा स्पीड किती आहे? 12 - x. बरोबर. तर जाताना लागलेला टाइम प्लस येताना लागलेला टाइम या दोघांची एडिशन 8. याच्यावरून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाला. ए बेटा पण हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सिंपल आहे बघा. हा फर्स्ट पार्ट आहे, हा सेकंड आहे, त्याच्यानंतर हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे. तुम्ही चुकून लिहाल बघा. ठीक आहे. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि मग हे आन्सर आहे. ठीक आहे. ए बेटा हा पूर्ण कंप्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते इथं. एक्सची टर्म नाही आहे इकडे. बरोबर का? एक्सची टर्म असती तर आपल्याला फॅक्टराइज करावं लागलं असतं, पण एक्सची टर्मच नाही आहे. डायरेक्ट एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, त्याच्यावर एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता ऍक्च्युली दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर या स्टेप नंतर दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर एक्सची व्हॅल्यू +or -6 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? +or-6. पण -6 असणार आहे का व्हॅल्यू? स्पीड -6 असणार आहे का? +6च असणार आहे. म्हणून ते काय लिहित बसलो नाही, टाइमपास केलो नाही. डायरेक्ट आन्सर काय आला? पाण्याची स्पीड किती आहे? 6 किलोमीटर पर. बेटा ते पॉज करतो का? नेक्स्ट क्वेश्चन बघा. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट अ सर्टन वर्क. बेटा एक काम कंप्लीट करायला पिंटूला किती दिवस लागतात? हाच क्वेश्चन आहे का 7th मिस केलो आपण? सॉल्व्ह केलो ना? हाच आहे ना? ठीक आहे. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. एक काम कंप्लीट करायला पिंटूला किती दिवस लागतात? पिंटू टेक्स 6 days मोर, 6 दिवस जास्त लागतात. ठीक आहे. दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट अ सर्टन वर्क. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. दोघं मिळून जर काम केले तर किती दिवसात काम कंप्लीट करतात? 4 दिवसामध्ये. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन? ठीक आहे. ए बेटा लेट ए बेटा पॉज करा. एक पॉज. ए बेटा क्वेश्चन काय विचारलंय बघा. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन? म्हणजे पिंटूला किती दिवस लागतात आणि दुसरा कोण आहे? निशूला किती दिवस लागतात? दोघं जण सेपरेट एकटे जर काम केले तर ते काम कंप्लीट करायला किती दिवस लागतात हे विचारले. ठीक आहे. बरोबर. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द
वर्क इफ दे वर्क अलोन. ठीक आहे. पहिल्यांदा पिंटूलाच कन्सिडर करू. लेट पिंटू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट द वर्क अलोन. ए बेटा सॉरी, कमी दिवस कोणाला लागतात? ए बेटा कमी दिवस कोणाला लागतात? निशूला कन्सिडर करू. लेट निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट द वर्क अलोन. पिंटूला किती दिवस लागतात? 6 days मोर दॅन निशू. अँड पिंटू टेक्स x plus 6 days to complete the work alone. ए बेटा पहिलं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते लिहिलो. हा, निशूला काही दिवस लागतात काम कंप्लीट करायला, काही दिवस लागतात, आणि पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात. फॉर एक्झाम्पल हे रूम पेंट करायचंय. काय करायचंय? हा रूम पेंट करायचा. पिंटूला फॉर एक्झाम्पल निशूला लागतात 4 दिवस. निशूला किती दिवस लागतात? 4 दिवस. पिंटूला किती दिवस लागतात? 4 + 6 म्हणजे 10 दिवस लागतात. येते का लक्षात? निशूला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात. निशूला लागतात 4 दिवस, पिंटूला किती लागतात? 10 दिवस. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट तुम्हाला एक कन्सेप्ट समजायला पाहिजे ना, एक नवीन कन्सेप्ट आहे. पूर्ण काम, ए बेटा हे पूर्ण काम पिंटू 4 दिवसात करत असेल तर एका दिवसामध्ये किती काम होणार आहे? 1/4 काम होणार आहे. बरोबर का? किती काम होणार आहे? 1/4. पिंटू जर 10 दिवसात हे काम कंप्लीट करणार असेल तर एका दिवसात किती काम होणार आहे? 1/10 होणार. तर एका दिवसामध्ये कंप्लीट होणारा जो काम आहे तो रेसिप्रोकल असतो. बरोबर का? टोटल किती टाइम लागतो त्याचा रेसिप्रोकल असतो. बरोबर का? देअरफॉर वर्क completed in 1 day by Nishu will be 1/x. येते का लक्षात? ए बेटा हे रूम पेंट करायला 4 दिवस लागत असेल, टोटल काम कंप्लीट करायला किती दिवस लागतात? 4. एका दिवसामध्ये काम किती होणार आहे? 1/4 होणार आहे. 1/4. पूर्ण काम कंप्लीट करायला x डेज लागत असेल तर एका दिवसामध्ये किती काम होणार आहे? 1/x. अँड वर्क कंप्लीटेड इन 1 day बाय कोण? पिंटू विल बी किती असणार आहे? 1/x + 6. पिंटूला 10 दिवस जर लागत असेल तर एका दिवसामध्ये किती काम होणार आहे? 1/10. रेसिप्रोकल असतो, याचा रेसिप्रोकल असणार. बरोबर का? टोटल किती दिवस लागतात त्याचा रेसिप्रोकल असतो. एका दिवसात किती काम होणार आहे? टोटल किती दिवस लागतात त्याचा रेसिप्रोकल असतो. हे नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. निशूला एक काम कंप्लीट करायला जर x डेज लागत असेल तर एका दिवसामध्ये किती काम होणार आहे? ह्याचा रेसिप्रोकल 1/x. पिंटूला काम कंप्लीट करायला x + 6 डेज लागत असेल तर एका दिवसामध्ये पिंटू किती काम करणार आहे? 1/x + 6. रेसिप्रोकल असतो. ठीक आहे. ए बेटा एका दिवसामध्ये टोटल काम किती होणार आहे? दोघं मिळून किती दिवसात काम कंप्लीट करतात तुम्ही सांगितलंय? 4 दिवसामध्ये. दोघं मिळून हे रूम 4 दिवसामध्ये पेंट करत असेल तर एका दिवसामध्ये किती पेंट होणार आहे? 1/4 होणार आहे. किती होणार आहे? 1/4. अँड इथे येतो टोटल टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द वर्क टुगेदर. टोटल टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द वर्क टुगेदर किती आहे? इज 4 days. Therefore, work completed together in a day will be 1/4. ए बेटा दोघांना मिळून टोटल काम कंप्लीट करायला किती दिवस लागतात? 4 दिवस. एका दिवसामध्ये किती होणार आहे? 1/4. रेसिप्रोकल. आता इक्वेशन लिहू शकतो. Therefore, from the given condition, ए बेटा एका दिवसामध्ये हा किती काम करतो? निशू किती काम करतो? 1/x. एका दिवसामध्ये पिंटू किती काम करतो? 1/x + 6.
दोघं मिळून टोटल किती काम करतात एका दिवसामध्ये? 1/4 काम करतात. किती काम करतात? 1/4. बरोबर काम. एक दिवसामध्ये हा एवढा काम करतो, एक दिवसामध्ये हा एवढा काम करतो. दोघं मिळून टोटल काम किती करतात? 1/4 करतात. टोटल कामचा 1/4 25% एका दिवसात काम कंप्लीट होतं. याला सॉल्व्ह केल्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. एक्स प्लस 6 इंटू 1 एक्स प्लस 6 एक्स इंटू 1 एक्स, दोघांचा मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर प्लस 6x 1/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. हे बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 इंटू हे थांबा एक्स प्लस एक्स 2x प्लस 6 आणि या एक्स स्क्वेअर प्लस 6x ला 1 बरोबर मल्टिप्लाय करतो. एक्स स्क्वेअर प्लस 6x त्याच्या खाली 4 आहे, हा 4 इकडे क्रॉस मल्टिप्लाय करतो. 8x 6 4 जा 24 एक्स स्क्वेअर प्लस 6x. हे बेटा हे टर्म इकडे आणले तर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x प्लस मायनस 24 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इक्वल टू 0. सांगा बघू. हे बेटा फॅक्टर सांगा बघू. फॅक्टर सांगा बघू. -2 आणि -24 किती? 6 4 जा बरोबर का? -6 प्लस 4 -6 इंटू 4 किती होते? 6 4 जा 24 बरोबर का? तर एक्स स्क्वेअर -2च्या ऐवजी काय लिहायचं? -2x ऐवजी -6x प्लस 4x -24 इक्वल टू 0. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी, या दोघात काय कॉमन आहे? x. तर x -6. तर इथे सुद्धा x -6 चा ब्रॅकेट येणार आहे. या x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 4x भेटेल? तर x -6 हा एक ब्रॅकेट येतो आणि x प्लस 4 हा एक ब्रॅकेट येतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. ह्याचा अर्थ काय? एक तर x -6 0 आहे किंवा x प्लस 4 0 आहे. हा 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? 6 आणि हा जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? -1. x म्हणजे काय आहे? नंबर ऑफ डेज. निशू टेक्स x डेज. निशूला लागलेले वेळ, ओके, निशूला लागलेले दिवस, काम कंप्लीट करायला लागलेले दिवस -4 असतात का? Therefore, x equal to -6 is unacceptable. Therefore, sorry, -4 हे -4 आहे. Therefore, x is equal to 6. तर निशूला किती दिवस लागतात? Therefore, तेच विचारलंय ना आपल्याला. काय विचारलंय? हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट वर्क इफ दे वर्क अलोन? Therefore, निशूला किती दिवस लागतात? 6 days to complete the work alone. And दुसरा कोण आहे? पिंटू टेक्स ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लावतो. किती दिवस लागणार आहे? 12 days टू कंप्लीट द वर्क अलोन. ठीक आहे. ठीक आहे. येतं लक्षात बेटा? एक नवीन कन्सेप्ट नवीन शिकला तुम्ही. काय शिकलात? एका दिवसामध्ये हे बेटा टोटल काम कंप्लीट करायला, फॉर एक्झाम्पल हे रूम पेंट करायला मला 10 दिवस लागत असेल तर एक दिवसामध्ये मी किती काम करणार आहे? 1/10 1/10 काम करणार आहे का? हा रूम पेंट करायला तुम्हाला फॉर एक्झाम्पल 4 दिवस लागत असेल तर एका दिवसामध्ये तुम्ही किती काम करणार आहे? 1/4 काम कंप्लीट करणार. हे कन्सेप्ट नवीन आहे तुमच्यासाठी. पूर्ण काम कंप्लीट करायला x डेज लागत असेल तर एका दिवसात हा व्यक्ती किती काम करेल? 1/x. पूर्ण काम कंप्लीट करायला या व्यक्तीला x प्लस 6 डेज लागत असेल तर एका दिवसात किती काम करणार आहे? 1/x प्लस 6. रेसिप्रोकल असतो. ठीक आहे. दोघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात? 1/4 काम करतात. कारण पूर्ण काम करायला हे बेटा दोघं मिळून जर काम केले तर 4 दिवसात काम कंप्लीट होते म्हणून सांगितले ते, बरोबर का? तर एका दिवसात दोघं मिळून किती काम करतील? 1/4 काम करणार. त्याचंच इक्वेशन तयार केलं. एका दिवसात निशू एवढं काम करताय, पिंटू एवढं काम करते, दोघं मिळून एका दिवसामध्ये 1/4 काम करतात. त्याच्यावरनं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केल्यावर निशूला 6 दिवस लागतात, पिंटूला 12 दिवस लागतात. हे काय लक्षात? स्टॉप कर बेटा.